दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे होमपिच असलेल्या रोह्यात मंत्री भरतशेठ गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. रोहा शहराच्या माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिल्पा धोत्रे यांना रोहा नगर परिषदेसाठी शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिल्पा धोत्रे या सुनील तटकरे यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला रोह्यात मोठा धक्का बसल्याचं मानलं जाते. रोहा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिल्पा धोत्रे यांना हवी होती, मात्र ती मिळणार नाही असे दिसताच त्यांनी शिवसेनेची वाट धरल्याचे बोलले जाते. त्यांचे पदी अशोक धोत्रे हे राष्ट्रवादीचे विजय इंटी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष होते. ते सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. ते शिंदे सेनेत गेल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय. मी पहिला अशोक शेठ धोत्रे, आकाश धोत्रे, आमच्या शिल्पाताई धोत्रे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांचं पहिल्या प्रथम मनापासून सहर्ष स्वागत करतो. ह्या रोहे नगरीमध्ये आम्हाला जे काय अपेक्षित होतं की येणारी 2 तारखेची नगरपालिकेची निवडणूक आणि त्याच्या या पूर्वसंध्येला आज जो हा धोत्रे कुटुंब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा जो पक्षप्रवेश होतोय तो येणाऱ्या 2 तारखेला निवडणूक झाल्यावर 3 तारखेला रोह्यामध्ये काय चमत्कार होणार आहे हे आपल्याला आजच कळलं असेल. परंतु मी त्यांचं स्वागत का करतो, घरी शुभकार्य 23 तारखेला असताना एक त्यांनी तानाजी मालुसरेंची बाजू लढवलेली आम्हाला वाटायला लागलेली आहे. कारण घरामध्ये शुभकार्य असताना आज त्यांनी आमच्या पक्षामध्ये जो काय पक्षप्रवेश केलेला आहे त्याबद्दल मला पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करावं असं वाटतं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. शिवसेनेची भूमिका आम्ही एकला चलो सुरू झालेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काही ठिकाणी त्या खोपोली असेल, कर्जत असेल, माथेरान असेल, अलिबाग असेल, अशा काही ठिकाणी आमच्या युत्या झालेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीची नाही बोलता येणार नाही आहे. फक्त मुरुडला, पेनला आणि श्रीवर्धन आणि महाड ह्या 4 ठिकाणी आमच्या युती झालेली नाही आहे. पण हरकत नाही आहे, काही ठिकाणी होणार होती, काही ठिकाणी नाही होणार होती. परंतु जे काय दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्याला जे काय ते आम्ही दाखवून देऊया की लोक आमच्याबरोबर काय येत आहेत, पक्षात काय येत आहेत हे तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. ज्यांची काय आत्तापर्यंतची काय घराणेशाही म्हणून ते काय दाखवत होते त्याच्या विरोधातला हा उठाव आहे असं म्हटलं तर काय मला वाटत नाही वावगं ठरेल असं. कारण जनतेला पण कधी नाही कधीतरी बदल हवा असतो आणि तो रोहा बदलतोय हे आमच्या तालुका प्रमुखांचं जे काही ब्रीद वाक्य आहे ते मला वाटतं आता खरं ठरत चालले असं त्यांना वाटतं. त्याचं कारण त्यांनी केलेले जे काय प्रकार होते ह्या विधानसभेच्या निवडणुकीला, पहिलं त्यांच्या निवडणुकीला आम्ही काय प्रामाणिकपणा केला होता हे तुम्हाला सगळ्यांना जगजाहीर माहिती आहे. परंतु आमच्या निवडणुकीला जे काय घडलं जडलं हे तुम्हालाही माहिती आहे. आणि त्याच्यावरनं हा सगळा संघर्ष श्रेय देण्यासाठी नाही, आमच्या शिल्पाताई धोत्रेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी आत्ता आम्ही जाहीर करतो आहे आणि ह्या निवडून येतील हे आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण सभापती झाल्या, उपनगराध्यक्ष झाल्या, नगराध्यक्ष त्या होऊ शकलेल्या नव्हत्या. त्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही नगराध्यक्ष करतोय आणि त्यांना शुभेच्छा. नमस्कार, मी शिल्पा धोत्रे बोलते. राष्ट्रवादीमध्ये आज बरेच वर्ष मी काम करते, 15 वर्ष झाली मी काम करते राष्ट्रवादीमध्ये. मी माझी उपनगराध्यक्ष झाले, सभापती झाले, नगरसेवक झाले. चांगल्या प्रकारे मी काम करते. सगळ्या महिलांचा संबंध माझा चांगला आहे, सगळ्यामध्ये संपर्क चांगला आहे. आत्ता ह्यावेळी आरक्षण, महिला ओबीसी आरक्षण पडल्यामुळं आम्हाला संधी द्यावी म्हणून आम्ही साहेबांकडे उमेदवारी मागायला गेलो की साहेब बघा तुम्ही आता महिला आरक्षण आहे, महिला ओबीसी आहे, तुम्ही आमचा विचार करावा असं मी त्या साहेबांना सांगितलं. म्हणजे आमची चर्चा झाली. साहेबांनी आतापर्यंत आम्हाला हो 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 बघू, मी अजून काय तिकीट डिक्लेअर केलं नाही ह्या आश्वासनावर आम्ही एवढे दिवस थांबलो. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांचं म्हणजे मान राखला, साहेबांचा मान राखला की चला साहेब आज ना उद्या आपल्याला बोलतील की बर शिल्पा देतो तुला तिकीट, संधी देतील, संधी देते. ह्या हिशोबाने मी शेवटपर्यंत थांबले.
शेवटी आम्हाला असं कळलं की नाही, साहेब काय आपल्याकडे दुर्लक्ष करतायत, साहेब दुसऱ्याकडे, साहेबांचा दुसरीकडे कल आहे. त्याच्यामुळं मला असं जरा वाटलं की नाही, साहेब आम्हाला दुर्लक्ष करून हे करतात. म्हणून मला असं वाटलं की चला आपण ह्याच्या दुसरीकडे आपण जरा निर्णय घ्यावा. म्हणून आम्ही तो सेनेत जायचा निर्णय घेतला. सर भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी यांच्या कामाचं मला थोडासा म्हणजे चांगलं काम करतात ते पण रोहा नगरपालिकेमध्ये. तर ते बघून आम्हाला बरं वाटलं. म्हणून आम्हाला असं वाटलं चला आपण पण डिसिजन घ्यावं. म्हणून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी मी प्रवेश केला, पण आता मी रोहेकरांसाठी चांगलं काम करीन. त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या आशीर्वादाने मी व्यवस्थित काम करीन. लोकांचं चांगलं मी हे करू शकते आणि मला अनुभव आहे. मी आज ही 2 टर्म मी रोहा नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. माझे उपनगराध्यक्ष झाले, सभापती झाले. या सगळ्या सवयी जाऊन माझ्या लोकांचा परिचय चांगला आहे. लोक मला प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सगळ्या गोष्टी मला म्हणजे व्यवस्थित सांगतात, व्यवस्थित बोलतात. सगळ्या काही अशा काही गोष्टी आहेत. त्यामुळे आता आम्ही भरपूर मी हे केलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांना सुद्धा माझं आणि रोहकरांसाठी मी संधीचं सोनं करीन असं मी तुम्हाला गवाही देते. आणि मी कामाला सुरुवात करते. बस तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला पाहिजे, रोहेकरांचा मला आशीर्वाद पाहिजे आणि आपण थोडंसं काहीतरी रोहा बदलूया असं मला वाटते. बघा तुम्ही विचार करा, रोहेकर आणि विचार करावा. आणि ह्या मला दिलेल्या मंत्री मोदयांनी सगळ्यांनी दिलेल्या मला या संधीचं सोनं करून दाखवते मी. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.